हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्नेहल होरायझॉन. खूप दिवसापासून मनात होतं लव्हेंडर फील्ड बघायचंय. इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर खूप फोटोज पाहिले होते आणि एक्सायटेड पण होते आणि शेवटी आमचा हा प्लॅन जमलाच. आज आम्ही आलो आहे कॅलिफोर्निया मधल्या 123 फार्मला. छान अशी संध्याकाळ, थंड वारा आणि लव्हेंडरचा सगळीकडे पसरलेला सुगंध, एकदम फ्रेश आणि रिलॅक्सिंग वाईब आहे. ते 123 फार्म हे सदर्न कॅलिफोर्नियाचं लार्जेस्ट असं सर्टिफाईड ऑर्गॅनिक लव्हेंडर फार्म आहे. सीझन मध्ये इथे अराउंड 20 एकरवर पसरलेली लव्हेंडरची सुंदर शेती फुलते. सगळीकडे पर्पल फुलांचे गालिचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे आहे लव्हेंडर फेस्टिवल, जो दरवर्षी असतो. इथे यायचा बेस्ट टाइम म्हणजे इव्हिनिंग मध्ये सगळं लव्हेंडर फील्ड अजूनच छान दिसतं. सूर्य मावळायला लागतो आणि सॉफ्ट गोल्डन किरण लव्हेंडरवर पडतात, तेव्हा हे सगळं खूप सुंदर वाटतं. 123 फार्म मध्ये संध्याकाळी हजारो फेरी लाईट्स लावले जातात. त्यामुळे फुलांच्या मधून चालताना एखादं मॅजिकल गार्डन मध्ये फिरतो असंच वाटलं आम्हाला. लाईट लागल्यावर सॉफ्ट म्युझिक, कूल हवा आणि लव्हेंडरचा सुगंध, सगळं वातावरण एकदम रिलॅक्सिंग आणि रोमॅन्टिक वाटलं. आणि फूडही असाल तर लव्हेंडर इन्फ्युज फूड आणि ड्रिंक पण खूप सुंदर आहेत. आम्ही ट्राय केलं होतं लव्हेंडर लेमोनेड, लव्हेंडर आईस्क्रीम, लव्हेंडर शॉर्डो पिझ्झा आणि लव्हेंडर चीज. सगळं एकदम ऑर्गॅनिक आणि डिलिशियस आहे. इथे अजून एक छान स्पेशालिटी म्हणजे लाईव्ह म्युझिक. हो, इव्हिनिंगला सनसेट नंतर छान असं लाईव्ह म्युझिक सुरू असतं, त्यामुळे तो वेळ अजूनच खास वाटतो. तर हा होता आमचा छोटासा प्रवास 123 फार्म मधला लव्हेंडर फील्डचा. तुम्हाला लव्हेंडर फील्ड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्नेहल होरायझॉनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.